नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेवरती व्हेनेझुएलाचं संकट आलंय का व्हेनेझुएलावर अमेरिकेचं संकट आलंय? असा एक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि त्याचं कारण एक साधं वाक्य होतं. हे वाक्य जे आहे ते ट्रम्पचे खंदे पाठीराखे असलेले 3 पत्रकार ज्यांच्यामध्ये तुम्ही टॉम लोंगनचं नाव घ्याल, अलेक्स क्रेनरचं नाव घ्याल किंवा सुझान कोकिंडा यांचं नाव घ्याल. अलेक्स क्रेनर हे काही तसं म्हटलं तर पत्रकार नाहीयेत, ते तर फंड मॅनेजर होते. पण सुझान कोकिंडा तर खंद्या पत्रकार आहेत. ह्यांच्या एका चर्चेमध्ये मला ऐकायला मिळालेलं सत्य अ, गरगरायला झालं थोडं. आणि त्याच्यामध्ये सुझान कोकिंडांनी रशियाचे जे प्रमुख आहेत, फेडरल ड्रग कंट्रोल सर्व्हिस चीफ, रशियाचे फेडरल ड्रग कंट्रोल सर्व्हिस चीफ. ड्रग कंट्रोल म्हणजे ज्याला आपण अंमली पदार्थांवरती नियंत्रण आणण्यासाठी म्हणून त्यांचा जो ब्युरो आहे, त्याचे प्रमुख असे व्हिक्टर इव्हेनॉव यांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये हे इव्हेनॉव जे आहेत त्यांनी संदर्भ कोणाचा दिला तर युनायटेड नेशन्स म्हणजे युनोचे अंडर सेक्रेटरी जनरल त्यांचं नाव आहे अँटोनियो मरिया कॉस्टा. हे इटालियन अर्थतज्ञ आहेत. व्हिएन्नामध्ये राहतात आणि युरोमध्ये त्यांनी जवळ-जवळ 8 वर्ष या पदावरती काम केलं. ह्यांनी एक कन्क्लुजन काढलेलं आहे, निष्कर्ष काढला या कॉस्टा यांनी. 2008 साली अ, एक आर्थिक संकट अमेरिकेवर आलं होतं. तुम्हाला कदाचित काही जणांना आठवत असेल, काहींना आठवत नसेल. 2008 साली ज्यावेळेला बुश यांचं दुसरी कारकीर्द सुरू होती आणि अगदी संपतच आलेलं होतं. म्हणजे साधारण ऑगस्टचा महिना, ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्यांच्याकडे निवडणुका होतात. ऑगस्टचा महिना म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर 2 महिने उरलेले होते. आणि त्यावेळेला एक मोठं आर्थिक संकट निर्माण झालं. आणि या आर्थिक संकटामध्ये अमेरिकेतल्या बँकांकडे असलेली कॅश संपली. कॅश संपली. कॅन यू इमॅजिन? लिक्विडिटीच नाही काही. लिक्विडिटी नाही. म्हणजे माणूस जर का माझे पैसे बाबा $10,000 माझे आहेत आणि बँकेतून मी $500 काढायला गेलो, तर येईल नाही. बँका बंद, काउंटर बंद झालेले होते. त्याला म्हणतात देअर इज अ रन ऑन द बँक. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं देअर वॉज अ रन ऑन द बँक. लोकांच्या रांगाच्या रांगा बाहेर उभ्या राहिल्या. पण पैसे तर बँका देऊ शकत नव्हत्या. कारण काय झालं होतं? तिथे एक घरांचं संकट तयार झालं. तर घरांचं संकट म्हणजे काय? तर अमेरिकेमध्ये लोक पूर्वीच्या काळापासून एक आपलं-आपलं घर असावं याच्या पलीकडे काही कोणाच्या फारशा महत्वाकांक्षा नव्हत्या. मधल्या काळामध्ये बिल्डर असेल किंवा इतर कम्युनिटीज मधून प्रलोभनं दाखवायला सुरुवात झाली, की "ठीक आहे, तुम्ही आज घर घ्या. 10 वर्षांनी, 15 वर्षांनी ते विकलं, तर त्याची अशी भरमसाठ किंमत कशी होते आणि मग तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी कसं त्याचा उपयोग चांगला करता येईल. आज तुम्हाला दर महिना इतके-इतके पैसे हप्ता म्हणून द्यावे लागतील कर्जाचे, तेवढे तुम्ही देत राहा. तुम्हाला तुमच्या उतार वयामध्ये त्याचा फायदा होईल. शिवाय हे घर जे तुमच्या हातात येईल, ते तुम्ही भाड्यानेही देऊ शकाल." वगैरे, वगैरे प्रलोभनं दाखवली गेली आणि अशा ह्याच्यातून काही जणांनी दुसरं घर घेतलं. काही तर इतके ईर्षेने पेटलेले होते, की त्यांनी तिसरंही घर घेतलं. तर अशा प्रकारे ज्यावेळेला एक वेळ अशी आली, की लोकांच्या हातातला पैसा उरेना. कारण एकंदरीतच किमती आणि या सगळ्या गणितांमध्ये काही ठिकाणी जॉब्स गेले. त्याच्यामुळे लोकांना घराचे हप्ते फेडता येईना. आता घराचे हप्ते थकायला लागल्यानंतर बँक 1 झालं, व्यक्ती 2 झाले. हजारो व्यक्ती ज्यावेळेला हप्ता द्यायच्या थांबतात, त्यावेळेला बँकेकडे येणारी आवक संपली आणि आवक संपल्यानंतर काय झालं, त्यांना जी रोजच्या त्यांच्या व्यवहारासाठी आवश्यक असलेली कॅश, रोख ही हातातून निघून गेली आणि एकामागून एक बँका धडाधड पडतील अशी अवस्था आली. जॉर्ज बुश यांना लक्षात आलेलं होतं, की आ, निवडणूक 2 महिन्यावर आलेली होती आणि या सगळ्याचा ठपका हा रिपब्लिकन पक्षावरती येणार
आणि त्यांच्यावरती व्यक्तिशः येणार. कारण तुमच्यामुळे मी जिंकू शकलो नाही, असं पुढचा कॅन्डिडेट नक्की म्हणणार अशी अवस्था होती. पण त्यामुळे बुश यांना पर्याय नव्हता. त्यांनी सरकारच्या खजिन्यातून पैसा बँकांमध्ये दिला आणि कसंबसं त्या संकटामधून सुटका करून घेतली. म्हणजे बँका कोसळतील हे जे संकट तयार झालेलं होतं, लोकांचा पैसा अडकलेला, त्या सगळ्यातून अमेरिका थोडीफार सावरली. पण चांगलाच चटका त्यावेळी बसलेला होता आणि त्यानंतरच बराक ओबामा जिंकले नोव्हेंबरच्या निवडणुकीत, हेही तुम्हाला आठवत असेल. त्याला सबप्राईम क्रायसिस म्हणतात या संकटाला. हे जे संकट आलं त्यावेळेला मी म्हटलं तुम्हाला, की सरकारने पैसा ओतला या सगळ्यामध्ये. सरकारने ओतला खरा, परंतु हे जे अँटोनियो कॉस्टा आहेत, त्यांनी एक जो अभ्यास केला, ते स्वतः अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं, की यामधला सुटकेसाठी काही पैसा जो आहे, तो फ्री बँकिंग मधून आला. फ्री बँकिंग मधून आला म्हणजे काय? लक्षात घ्या. फ्री बँकिंग म्हणजे जसं स्वित्झर्लंडमध्ये बँकिंग, गुप्त, रहस्यमय बँकिंग ज्याला म्हणतात. अशीच बँकिंग कुठे आहे? तर तुमच्या बहामामध्ये आहेत, केमान आयलंडला आहेत. कॅरिबियन म्हणजे जिथे अमेरिकेच्या जवळपासच अशी सगळी बँकिंगचं माहेरघर तयार झालेलं आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ड्रग मनी साठवलं जातं. ड्रग मनी म्हणजे काय? तर अंमली पदार्थाच्या तस्करामधून मिळणारा पैसा. आणि मग हा जो पैसा आहे, म्हणजे जेवढा काही पैसा मिळवला जातो त्याच्या जवळ-जवळ 70-80% पैसा हा बँकेत जातो आणि तो रेग्युलर व्यवहारामध्ये परत येतो. म्हणजे तो काळा पैसा म्हणून तसा तर राहत नाही. गुप्त राहत नाही परत. इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्याचं सर्क्युलेशनमध्ये तो येत असतो. तर असे जे काही अकाउंट होते या रहस्यमय बँकिंग सिस्टीम मधले, त्या अकाउंट्स मधून मोठ्याच्या मोठ्या रकमा ह्या अमेरिकन बँकांमध्ये ओतल्या गेल्याचं लक्षात आलं. आणि मग लक्षात आलं, की अ, ते जे सबप्राईम संकट जे आलेलं होतं, त्यातून तारून नेण्यासाठी ड्रग मनी वापरला गेला. हे जबरदस्त कन्क्लुजन, म्हणजे जवळ-जवळ 35 कोटी असं म्हणतात, की हा पैसा जो आहे, हा या संशयास्पद अकाउंट्स मधून बँकांमध्ये आला आणि थोड्याफार प्रमाणामध्ये ते जे सबप्राईम संकट आलेलं होतं, त्याच्यातून अमेरिका तारून गेली. हे जे वाक्य आहे, ते मी वाचलं आणि सुझान कोकिंडा यांनी पण त्याचा उल्लेख केलाय त्यांच्या काही ह्याच्यामध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याच्या पुढे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, "द सेटअप ऑफ द फायनान्शियल सिस्टम हॅज बीन द कल्प्रिट ऑफ these kinds of transactions and subsequently suffered from a loss of over 1 trillion due to toxic assets." हे जे टॉक्सिक ॲसेट्स आहेत, त्याच्यामुळे जवळ-जवळ $1 ट्रिलियन नुकसान झालेलं आहे. The role of drug money in the crisis has been confirmed by other agencies as well, giving rise to theories about financial terrorism that has plagued the global markets during the crisis. In addition, financial instruments such as options, futures, swaps, and other derivatives have been tied to dirty money. हे वाक्य ही सगळी जी आहे, ते व्हिक्टर इव्हेनॉव यांच्या भाषणामधून काढलेला हा उतारा आहे. व्हिक्टर इव्हेनॉव यांनी हवाला दिलेला आहे तो कॉस्टा यांचा, अँटोनियो मरिया कॉस्टा यांचे जे युनोचे अंडर सेक्रेटरी जनरल होते, त्यांच्या कन्क्लुजन्स, निष्कर्षाकडे त्यांनी बोट दाखवून ही वाक्य लिहिलेली आहेत. तेव्हा अमेरिकेमध्ये ज्या वेळेला बँकांचं संकट येतं, त्यावेळेला अशा प्रकारचा जो पैसा आहे, जो खरं म्हणजे म्हणजे आर्थिक व्यवहार म्हणजे खरे म्हणजे गडद, ज्याला आपण काळे व्यवहार म्हणू. हा पैसा हा संकटातून बाहेर पडण्यासाठी वापरला गेला. ही गोष्ट तुम्हाला धक्कादायक आहे वाटत का? ह्या सगळ्याचा मला
कोकिंडा यांच्या व्हिडिओमध्ये उल्लेख आला, पण तो वेगळ्या संदर्भाने आला, लक्षात घ्या. त्याच्यावरती मी जेव्हा पुढे वाचत गेले, त्याच्यात माझ्या लक्षात आलं, की कुठे ना कुठेतरी आज हे जे हा तस्करीचा पैसा आहे ना, 2008-9 साली त्या अकाउंट्स मधून अमेरिकेच्या अर्थकारणामध्ये पैसा आला आणि संकट तारून गेलं. हे यावेळी पण होईल का? कारण आपण सगळेजण म्हणतोय, की अमेरिका आर्थिक संकटात सापडलेली आहे. ते अधिक गैर होत चाललेलं आहे. मग अगदी निर्वाणीची परिस्थिती आली, तर अशाच अकाउंट्स मधून अमेरिकेत पैसा का जाऊ शकत नाही? असा प्रश्न आता सुद्धा पडेल. म्हणजे त्यांना जर का आता संकट निवारायचं असेल, तर ते पुन्हा त्या मार्गाने नाही का जाऊ शकत? हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि पुढे आणखी थोडा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हा जो ड्रग तस्करीचा सगळा व्यापार आहे ना, त्याच्यामध्ये असू शकतं, की रशिया आणि चीन यांनी खूप मोठं मूलभूत काम केलेलं आहे. मूलभूत काम काय असतं? मला ज्यावेळेला माहिती आहे, की एंटायर वेस्टर्न बँकिंग सिस्टीम ही ड्रग मनी वरती आहे. हा सगळा डोलारा जो आहे, तो ड्रग मनीवर सावरला जातोय. ह्यांच्या पाठीशी ड्रग मनी नसेल, तर ह्यांची अर्थव्यवस्था, तिचा डोलारा त्यांना सांभाळता येणार नाही. मी जर का तुमचा शत्रू असेन, तर मी काय करेन? तो जो ड्रग मनी आहे, तो तुमच्या हाती लागू नये ह्याची काळजी घेईन. त्याच्यासाठी कारवाया सुरू करीन, ॲक्शन प्लॅन बनवीन. रशिया आणि चीन यांनी हेच तर केलेलं नाहीये ना. उदाहरण बघा तुम्ही. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आले आणि त्यांनी अफूचं पीक हद्दपार करून टाकलं. अफूचं पीकच नाही म्हटल्यानंतर तिथे ते हेरोईन असेल, कोकेन असेल वगैरे हे जे अंमली पदार्थाचं खास करून हिंदुस्थानामध्ये अफूचं पीक घ्यायचं, त्याचे अंमली पदार्थ बनवायचे आणि ते जगभर जात होते. या सगळ्याचं सेंटर अफगाणिस्तान झाला होता. त्याला गोल्डन ट्रायंगल म्हटलं जात होतं. हा जो पैसा हातामध्ये येतो, त्याचा विनियोग कसा होतो? तो वापरून जगभरामध्ये दहशतवादी कारवाया करता येतात. तो पैसा वापरून जगभरामध्ये जे बंडखोर अमेरिकेला मदत करू शकतात, त्यांना चोरटी शस्त्रास्त्र पुरवता येतात. हाच पैसा कदाचित वापरून रेजिम चेंज ज्याला आपण म्हणतो, तोही केला जाऊ शकत असेल. रस्त्यावरती लाखो माणसं उतरवायची, जाळपोळ करून घ्यायची आणि आपल्याला नको असलेल्या सत्ताधाऱ्याची खुर्ची हिरावून घ्यायची. हे जे धंदे झाले तयार, त्याच्या मागे सुद्धा हाच पैसा असू शकेल. अफगाणिस्तानमध्ये जर अफूचं पीकच बॅन झालं, तर अंमली पदार्थ बनणार कुठून? आणि ते बनले नाहीत, तर तो जो गोल्डन ट्रायंगल तयार झालेला होता, तिथून येणारा पैसा बंद झाला. हीच परिस्थिती म्यानमारच्या आसपास म्हणजे हा ट्रायंगल सरकला आणि तो असं म्हणतात, की तो म्यानमारकडे गेला. आणि मग म्यानमार, थायलंड तुम्हाला माहिती आहे, कोण कुठे, कुठे जातो. आपल्याकडचे पण काही महान व्यक्ती, यांचे प्रवास सगळे तर अंमली पदार्थाचा ट्रायंगल आता असा तिकडे आपल्या भारताच्या त्या भागामध्ये झाल्याचं म्हणतायत आणि त्याचाच परिणाम सीमावर्ती आपली जी राज्य होती तिथेही होत होता. तिथे देखील अफूचं पीक घेतलं जात होतं. ते मर्सिलेसली गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने त्याच्यावरती हळूहळू प्रतिबंध लागला. आज परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. तेव्हा मुळामध्ये अफूचं पीकच नसेल तर अंमली पदार्थ नाहीत. अंमली पदार्थातून येणारा पैसा नाही. तो पैसा नाही तर त्या पैशावर जगणारी, डोलणारी जी पाश्चात्य अर्थव्यवस्था आहे ती कुठे जाईल? कल्पना करा. आणि ज्या थोडाफार प्रमाणामध्ये अशी तस्करी चालू राहते, जिथे कुठे अवेलेबल असेल तिथून, तिथून येणारा पैसा जो आहे, तोही ताब्यात घेतला असेल रशिया किंवा चीननी तर
तो ताब्यात घेण्यासाठी त्यांनी कुठल्या भूमीचा वापर केला. मी थोडंफार वाचलं ह्याच्यावर, पण आज सांगत नाही. कारण कधी ना कधी तेही चित्र स्पष्ट होईल, तेव्हा आपण जरूर वाचू त्याच्यावर, परत एकदा व्हिडिओ करू आणि बघूया कसं होतंय ते. पण एक लक्षात घ्या, की अशा प्रकारे आधी एकतर ड्रगची तस्करीच थांबवायची आणि जी काही सुरू राहील तिचा पैसा पाश्चात्यांच्या हातात जाणार नाही. अशी व्यवस्था केली गेली असेल तर? मी म्हटलं तुम्हाला व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं. आपल्याच काही भारतीय चॅनेलवरून ही शंका व्यक्त झाली, की मदुरो म्हणे ड्रग्स च्या व्यवसायाचे ते मोठे त्यांना एफ-टी-ओ म्हटलंय ना, फॉरेन ट्रेड ऑर्गनायझेशन. का? तर ड्रग तस्करी करणाऱ्या टोळीचे ते अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली, त्यांची उचलबांगडी झाली, त्यांना उचलून अमेरिकेत नेलं आणि खटला भरला गेला. ते मदुरो असं म्हणतात, की व्हेनेझुएलामध्ये जी ड्रग तस्करी चाललेली होती, ह्युगो शावेज होते त्यांच्या आधी. तेही कम्युनिस्ट होते. ह्युगो शावेजना कधी हा त्रास झाला नाही, कारण ह्युगो शावेजनी ड्रग तस्करी करणाऱ्या लोकांना हात सुद्धा लावला नाही. तुम्ही तुमच्या अंगणात भले, मी माझ्या अंगणात भला. आणि त्यांनी राज्य केलं. मदुरोंनी तसं नाही केलं. मदुरोंनी ती जी ड्रग तस्करी आहे, ती हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण आणणारी व्यक्ती ही जास्त मोठी अपराधी. कारण जे माझा पैसा आहे, माझं क्षेत्र आहे, त्याच्यात तू का घुसतोस? तेव्हा आज जेव्हा ट्रम्प तुम्हाला सांगतायत, की नाही, 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 व्हेनेझुएलामधून अमेरिकेमध्ये फेंटॅनिल येत होतं. अरे फेंटॅनिल नाही येत तिकडून. व्हेनेझुएलातून जास्त करून कोकेनची तस्करी होत होती. त्याच्या जोडीने ते आणखी नावं घ्यायला लागलेले आहेत आता. ते मेक्सिकोचं नाव घेतात, ते पनामाचं घेतात, ते क्युबाचं घेतायत आणि ते कोलंबियाचं घेतायत. लक्षात घ्या. या सगळ्यांना ड्रग्स, 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 ड्रग्सची तस्करी मी थांबवणार आहे. डोनाल्ड ट्रम्प ड्रग्सची तस्करी थांबवणार आहेत का? त्यातला पैसा खरोखरच थांबवणार आहे? की हातातून आपल्या गेलेलं नियंत्रण आहे, ते परत आपल्या हातामध्ये यावं म्हणून प्रयत्न करणार आहेत? नेमकं काय चाललेलं आहे? कारण ड्रग मनी नसेल, तर वेस्टर्न बँकिंग सिस्टीम जगू शकत नाही, हा रिपोर्ट सांगतोय. याचाच अर्थ असा, की त्यांना ड्रग मनीची गरज आहे. आणि आज त्यांना मनामध्ये भीती बसलेली आहे, की माझं संकट जेव्हा गैर होईल, त्यावेळेला हा पैसा माझ्या हाती नसेल, तर माझे हाल कुत्रं खाणार नाही. तेव्हा आज हातपाय मारतो, पण ते नियंत्रण पुन्हा प्रस्थापित करतो. हा तर हेतू नसेल. शंका आहेत मित्रांनो. व्हिक्टर इव्हेनॉव ह्यांचं ते जे भाषण आहे, त्या भाषणामधले संदर्भ हे बघितले तर तुम्ही नजरेआड पडू शकता. पण त्याच्यावर विचार केला तर आजची जागतिक परिस्थिती नेमकी त्याच्याशी सुसंगत आहे असं दिसतंय. रशियाची आणि चीनची पडणारी पावलं त्याच्याशी सुसंगत आहेत असं दिसतं. आणि त्यांच्या सोबत ज्याला म्हणतो ना आपण पंगा घेणारे ट्रम्प हे का चिरडीला आले तेही आपल्याला समजू शकतं. प्रत्येक जागतिक परिषदेमध्ये आणि जागतिक नेत्यांच्या वैयक्तिक भेटीमध्ये आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक क्षणी दहशतवादाविरोधात आघाडी असायला पाहिजे ही भूमिका का घेत आहेत? सगळे शंका एकामागून एक येत जातात. त्याची उत्तरं अशी न मिळाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. ती कधी ना कधी पुढे येणारच आहे. कारण कधी ना कधी यांचा बाजा वाजणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि त्याची तयारी ही इतकी खोलवर झालेली आहे, की आता त्यांना कळतंय, की त्यांना कुठल्या चौकोनात उभं केलंय आणि म्हणून ते अधिकाधिक डरकाळ्या फोडून दाखवतायत आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करतायत. असल्या पोकळ डरकाळ्यांनी मोदी घाबरणारे बिलकुल नाही. निश्चित बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.